सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख, तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल। ज्ञानेश्वर नगर विकास प्रकल्प प्रकरणीच्या बैठकीनंतर बिल्डर पृथ्वी चव्हाणांनी बाबा सिद्दीकींना अपशब्द वापरले। झिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख, बैठकीसाठी ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनीच पृथ्वी चव्हाणांना आणल्याचाही जबाबात उल्लेख। बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख। ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासामध्ये परबांचे हितसंबंध असल्याचा व्यक्त केला संशय। ज्ञानेश्वर नगरमध्ये झालेल्या आमदार म्हणून बोलवलं होतं, या व्यतिरिक्त माझा काही संबंध नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया। काही जण बिल्डर आणतात, आम्ही नाही, अनिल परब यांचं वक्तव्य। झिशान सिद्दीकींच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव नाही, मोहित कंबोज यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। बाबा सिद्दीकी हे आपले अत्यंत चांगले मित्र, कंबोज यांची माहिती। सैफ अली खान प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू, आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे मिळालेत, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। सैफ हल्ला प्रकरणी अद्याप फिंगरप्रिंटचा अधिकृत अहवाल आला नाही, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 6व्या आरोपीला अटक, वर्सोव्यामधून घेतलं ताब्यात। आरोपी युक्रेनचा अभिनेता आर्मेन अटाईन असल्याची माहिती। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बाप बसला इथे, ऑडिओ क्लिपमध्ये कराडची खुशारकी, सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्याशी संभाषण। पोलीस वाल्मिक कराडसमोर झुकत असल्याचं अनेकदा समोर, इथे तुमचा बॉस बसला आहे, ही गुंडगिरीची भाषा। अंजली दमानी यांची व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया, सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, दमानी यांची मागणी। संदीप क्षीरसागर यांना एवढी माहिती असेल तर त्यांचेच बीड प्रकरणाशी संबंध असावेत, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच उत्तर देतील, मुंडेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 25 फेब्रुवारीला। सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर। बारामती, दौंड आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंवर नाराजी, सुप्रिया सुळेंसाठी छातीचा कोट करून काम केलं पण कौतुक नाही, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली खतखत। कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसैनिकांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आजच या संदर्भात संजय राऊतांशी चर्चा करणार असल्याची सुप्रिया सुळेंची माझाला माहिती। मुख्यमंत्री फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत पुढील 2 दिवसात उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहावं यासाठी भाजप आग्रही, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत खात्याच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार। अटल सेतू टोल फ्री करा, ठाकरे गटाची मागणी। महायुती सरकारनं गाजावाजा करत मुंबईतील एंट्री पॉइंट्सवर टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला, मात्र अटल सेतूवर 250 रुपये टोल कायम असल्यामुळे करण्यात आली मागणी। राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक, राजुल पटेल यांची शाखा ठाकरे गट ताब्यात घेणार। नवी मुंबईत काँग्रेस पक्षाला लागणार गळती, 4 ते 5 माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश। नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी। नागपूरमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, ग्रामीण काँग्रेस कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीचं जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकरांना निमंत्रण नव्हतं। सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वेंनी बोलावली होती बैठक। सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड, भारतीय परंपरेला साजेसेच कपडे घालावेत, मंदिर न्यासाचा निर्णय। ड्रेस कोड संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासानं केलं अधिकृत पत्रक प्रसिद्ध। नवदाम्पत्याला त्यांच्यासोबत आलेल्या 3 लोकांसह विठुरायाचं दर्शन दिलं जाणार, मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय। पंढरपूर शहरातील नागरिकांनाही सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 दरम्यान थेट दर्शन दिलं जाणार। नाशिकातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील नवा वाद समोर, त्र्यंबकेश्वर मंदिरातील शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी कुटुंबियांना पश्चिम दरवाजानं प्रवेश नाकारल्याचा माजी विश्वस्त ललिता शिंदेंचा आरोप। बॉलिवूड कलाकारांच्या सिंटा संघटनेच्या शिष्टमंडळानं घेतली कामगार मंत्र्यांची भेट, कलाकारांच्या पिळवणुकीवर कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्यासोबत चर्चा,
शिष्टमंडळामध्ये मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारा सिंग, नितीन चप्रू आणि उपासना सिंग. राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. त्याचबरोबर 60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनही जाहीर. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं शिर्डीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीला अधिवेशन. सहकाराला बळकटी मिळावी हा अधिवेशनामागील हेतू. अमित शहांनाही अधिवेशनाचं निमंत्रण. म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी उद्या संगणकीय सोडत. सदनिकांसाठी विहित अनामत रकमेसह 71,642 अर्ज प्राप्त. पुस्तकांना वह्यांची पानं लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं वर्षभरातच घेतला मागे. पानांचा विद्यार्थ्यांकडून अपेक्षेप्रमाणे उपयोग न झाल्यामुळे निदर्शनास आलं आणि त्यामुळे शासनाचा निर्णय. ठाण्यात 81 शाळा बेकायदा. ठाणे महापालिकेकडून यादी जाहीर. शाळा बंद केल्या नाही तर फौजदारी कारवाईचा इशारा. मराठी माध्यमाच्या 2, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळांचा समावेश. मराठी भाषा होऊन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बडे यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत 544 हातगाड्या, 968 सिलिंडर आणि इतर 1251 साहित्य जप्त. अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मुंबईमध्ये कारवाईचा धडा. पुण्यात जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा. पुण्यामध्ये 31 जानेवारीला भारताविरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात येणार असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. महाडेमाडीसीतील अनधिकृत व्यावसायिकांच्या बांधकामावर हातोडा. सर्व टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. रायगडच्या वडखळमध्ये अंगणवाडी पोषण आहारामध्ये आढळला मृत उंदीर. लवकरात लवकर याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी. डोंबिवलीमध्ये एका इमारतीत मराठी विरुद्ध कानडी आणि गुजराती वाद. नांदिवलीमधल्या एका सोसायटीत सत्यनारायण पूजा हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध. पोलिसांकडून गुन्हा दाखल. वाद निर्माण करणारे चिराग लालन, अनिल भट्ट यांना पोलिसांकडून बेड्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.